श्री स्वामी समर्थ. आज आहे स्वामींचा प्रकट दिन, म्हणून आम्ही निघालो आहोत भुईगावच्या मठात श्री स्वामी समर्थ. हे आहे आमच्या बिल्डिंग खाली मंदिर. हे आहे शनी मंदिर. चला, पुढे आहे साईबाबा मंदिर. आता 6:45 वाजलेले आहे आणि आम्ही चालायला सुरुवात केली आहे. पुढे निघताच आहे कालीमाता मंदिर. खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. किती छान वाटत आहे. पुढे निघालो आहे तर तिथे आहे पिंपळाच्या झाडाखाली शंकराचं मंदिर आहे. त्याच्याच पुढे आहे पंचमुखी हनुमान मंदिर. आता पुन्हा चालायला सुरुवात केली आहे. खूप छान वाटत आहे. स्वामींचं नामस्मरण करत खूप छान वाटतंय. तिथे जाणारी एसटी ही आहे. आता आम्ही घेतली आहे थोडा वेळ विश्रांती. हा आहे मठात जाणारा मार्ग. खूप छान आहे, हिरवळ आहे, खूप छान वाटतंय. चला, पुन्हा चालायला सुरुवात केली आहे. स्वामींचं नाव घेत घेत खूप छान वाटतंय. आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू भुईगावच्या स्वामींच्या मठात. थोडंसं ऊन लागत आहे, पण थकवा जाणवत नाही. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. आता पोहोचूच आपण स्वामींच्या मठात. स्वामींचं भुईगाव येथील मठ आलेला आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. चला, आता दर्शन घेऊया. हे आतमधला परिसर आहे आणि इथे पारायण चालू आहे. स्वामींच्या मठात आला तर मन खूप प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं. आता आम्ही दर्शन घेऊ. आता घेत आहे स्वामींचं दर्शन. दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे. चला, बाय. पुन्हा भेटूच आपण. बाय.